भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार. दोन्ही देशांच्या डीजीओमध्ये आज चर्चा नाही. भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करून माहिती. 12 मे रोजी डीजीओचीच बैठक झाली होती. भारतीय लष्कराकडून नवीन व्हिडिओ शेअर. कोणत्याही प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ. केंद्र सरकारनं निवडलेल्या काँग्रेस खासदारांना विदेशात जाण्यासाठी अखेर हायकमांडचा ग्रीन सिग्नल. मात्र काँग्रेसनं सुचवलेल्या नावांपैकी फक्त एकच नाव स्वीकारण्यात आल्यानं काँग्रेसकडून खेद व्यक्त. भारतानं पाकिस्तानवरती हल्ला करण्यापूर्वी त्यांना माहिती देणं हा गुन्हा. सरकारला असं करण्यास कोणी परवानगी दिली? राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती. हे विधान प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीनं फेटाळून लावलं. त्यांचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलं. पीआयबीची माहिती. शस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी सैन्याला 40,000 कोटी रुपये मिळतील. शस्त्रास्त्र खरेदीसाठी 40,000 कोटी रुपये मंजूर. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सल्लागार मंडळात 2 जिहाद्यांचा समावेश केल्यानं खळबळ. इस्माईल रोयर आणि शॅख हमजा अशी त्यांची नावं. रोयर 2004ला दहशतवादी कारवायांमध्ये दोषी देखील आढळला होता. नागपुरातील शहीद चौक ते बडगत चौक दरम्यान तिरंगा रॅली. मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी. वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकारानं नवी मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली. आपल्याला नरकाचं माहीत नाही, स्वर्गाचं असेल तर आपण सांगू. उपमुख्यमंत्री अजित पवारांची संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर प्रतिक्रिया. आता माथेरान पोस्ट कार्यालय हायटेक होणार. कर्जत पोस्ट कार्यालयातून माथेरान पोस्ट कार्यालयामध्ये पार्सल नेण्यासाठी ड्रोनची यशस्वी चाचणी. या चाचणी दरम्यान अवघ्या 15 मिनिटात ड्रोननं माथेरान गाठल्याची माहिती. म्हाडा नो ब्रोकर मॅजिक ब्रिक्स सारख्या धर्तीवरती रेंटल पोर्टल लॉन्च करणार. आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाड्यानं घरेही उपलब्ध होणार. म्हाडा भाड्यानं घरं देण्यासाठी स्वतंत्र घरं बांधणार. मान्सून पूर्व कामासाठी आज नाशिक शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. विविध भागात महावितरणकडून करण्यात येणार दुरुस्तीचं काम. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा. महापालिकेनं हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार. पावसाळ्यात काँक्रीट सुकत नसल्यानं उर्वरित काम 31 मे पर्यंत पूर्ण केलं जाईल. घोडबंदर मार्गावरच्या वाहतुकीत महत्त्वाचे बदल. गायमुख घाट रस्त्यावरती डांबरीकरण करण्यासाठी आजपासून 20 मे पर्यंत दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असेल. नागपूर मुसळखेडा तीर्थक्षेत्र येथील पूल धोकादायक स्थितीत. पुलाचं रुंदीकरण करण्याची आणि पुलाला सुरक्षा कठडे बसवण्याची स्थानिकांची मागणी. आता वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास पीएमपीएमएल बस चालकावर निलंबनाची कारवाई होणार. 2,000चा दंड आकारण्यात येणार. पीएमपीएमएल प्रशासनाची माहिती. आषाढी यात्रेच्या तयारीसाठी पंढरपूरमध्ये आढावा बैठक. राज्य अधिकारी आणि विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठकीचं आयोजन. सोलापूर रेल्वे स्टेशनवर गर्दी कमी करण्यावर चर्चा. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्यात भेट झाली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा जुलैमध्ये संप. 9 जुलैला राज्यातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी होणार. वेतनवाढ तसंच 4G आणि 5G सेवा सुरू करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके भंडारा दौऱ्यावर असताना नागरिकांचा घेराव. अनुसूचित जमातीच्या 46,000 रिक्त जागांची तातडीनं पदभरती करण्याची संतप्त नागरिकांची मागणी. धाराशिवमधील वाशी पारगाव टोलनाक्यावर मद्यधुंद ट्रक चालकाची रविकांत तुपकर यांच्या वाहनाला धडक. सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक. परळीमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडेची ऑडिओ क्लिप व्हायरल. समाधान मुंडेची सुहास साबळे नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्याची धमकी. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक. उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा बीड परळी रस्त्यावर ठिय्या. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन कार चालकासह रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींविरोधात खटला जलद गतीनं चालवावा. पुणे पोलिसांची जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे मागणी. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.